आज आपण शिकणार आहोत बोटनेक ब्लाऊजची कटिंग। क्लासमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजची गळा कटिंग शिकणार आहे। आपला शोल्डर जर 11 असला तर आपण त्याचा अर्ध घेतो 5.5 इंच। पण जेव्हा बोटनेक गळा असतो तेव्हा आपल्याला 2 इंच प्लस करायचं असते, तेव्हा आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे हे होईल आपलं 2 इंच शिल्लक। म्हणजे हे झालं तुमचं 7.5 शोल्डर। जेव्हा 7.5 शोल्डर असतं तेव्हा बोटनेकच्या गळाची रुंदी 3.5 इंच घ्यायची आणि इथे गळा लांबी आपल्याला घ्यायची आहे 11 इंच। इथून घ्यायची 11। गळा हा आपल्या आवडीनुसार असतो, कोणाला 10 घ्यायचा, 9 घ्यायचा, 11 घ्यायचा। आपण हा 11 इंच घेतला आहे। आता इथे 3.5 इंचावर मार्क करायचं असं। जेव्हा आपण बोटनेक गळा घेतो तेव्हा इथे असं 3.5 इंच आधी घ्यायचं। आता इथे याचा मध्य घ्यायचा गळ्याचा, इथून इथे बोटनेकचा आकार द्यायचा। जेव्हा साधा गळा असतो तेव्हा इथे आपण अर्धा इंच घेतो, पण बोटनेकचा असतो ना तेव्हा इथून आकार द्यायचा आणि इथून खाली आपल्याला जो आकार द्यायचा तो आकार आपण देऊ शकतो। आता इथं आपल्याला बुंदाचा आकार द्यायचा आहे। इथे अर्धा इंच खाली सोडून द्यायचं हे आकारासाठी आणि इथून असा आकार देत आणायचा। इथे आपण आकार देऊन द्यायचा आणि इथे कटिंग करून घ्यायचं हे ब्लाऊज। हे झालं आपलं बोटनेक ब्लाऊजचं गळ्याची कटिंग। हे झाली कटिंग। आता हा आपल्याला खोलून बघायचा आहे गळा। हे झालं बोटनेक ब्लाऊज।